नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे. ही जी भरती निघालेली आहे, हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी करता इथं पदभरती आलेली आहे खडकी पुण्याकरिता. आता याच्यामध्ये जे पद तुमची आहे मित्रांनो, सुपरवायझरी स्टाफ करता इथं पदभरती आहे आणि स्किल वर्कर करता याच्यात पदभरती आहे. या दोघं पदांना मिळून 91 पदांकरिता ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सारे अप्लाय करण्यासाठी BE BTech वाले अप्लाय करू शकतात आणि 10वी+ ITI आपली झालेली असेल तरी आपण अप्लाय करू शकतात. तर सुवर्ण संधी आहे याच्यामध्ये काम करण्याची. आता नोकरी ठिकाण असणार आहे खडकी पुणे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. त्यांच्या ॲड्रेसवर अर्ज पाठवायचा आहे. ऑफलाईन फॉर्म भरून तो फॉर्म पण मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. ओके, किती पदं असणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि Instagram ID, टेलिग्राम चॅनल, WhatsApp, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी पदभरती आलेली आहे, हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी करता इथं पदभरती आहे. जसे की युनिट आहे आपल्याला खडकी पुण्यामध्ये. ओके, त्याचा महाराष्ट्रामध्ये 411003 हे त्याचा पिनकोड आहे. आता हायरिंग दिलेलं आहे ग्रॅज्युएट प्रोजेक्ट इंजिनियर आणि AOCP CPW करता याच्यात आहे. ऑन टर्म बेसिस इथं जॉब आहे. ओके, कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा जॉब आहे. ऑफलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट केमिकल ट्रेड करता मेन्शन दिलेलं आहे. ओके, बिलो द ग्रॅज्युएट प्रोजेक्ट्स इंजिनियर अँड AOCP CPW टर्न ऑफ बेसिस वर्क इन हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणेकरिता महाराष्ट्रकरिता इथं पदभरती आहे. इथं 1 वर्षापासून विथ आपल्याला याच्यामध्ये एक्सटेंडेड जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत तर 4 वर्षापर्यंत काम करण्याची सुवर्ण संधी भेटू शकते. ओके, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर डिटेल दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला नेम ऑफ द पोस्ट अँड बेसिक सॅलरी किती असणार आहे आणि टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे कॅटेगरीमध्ये. आपण ते बघून घेऊया. आता याच्यात जर बघायला गेलं आपण मित्रांनो, सिरियल नंबर दिलेला आहे, नेम ऑफ द पोस्ट आहे, डिसिप्लिन आहे, बेसिक आपल्याला सॅलरी दिलेली आहे आणि वॅकन्सी दिलेली आहे टोटल ऑफ वॅकन्सी कॅटेगरीनुसार. तर सगळ्यात पहिलं पद असणार आहे सुपरविजरी स्टाफ करता केमिकलमध्ये. पहिल्या वर्षाला 36,000 रुपये पगार आहे. दुसऱ्या वर्षाला 37,080, तिसऱ्या वर्षाला 38,192, चौथ्या वर्षाला 39,338. ड्रेस अलाउन्स आणि आपल्याला प्रोव्हाइडिंग रेट मिळणार आहे. तर 6 वॅकन्सी बघायला मिळत कॅटेगरीमध्ये. UR करता 5 आणि OBC करता 1. त्याच्यानंतर स्किल वर्कर AOCP करता पदभरती आहे. ITI वाल्यांसाठी 19,900 प्लस आपल्याला DA भेटणार आहे अँड आपल्याला इन्क्रीड आपल्याला 3% आपल्याला याच्यात भेटणार आहे. ओके, तर बेसिक पे सोबतच परफॉर्मन्सनुसार 85 पदे आहे. UR कॅटेगरीला 43, SCला 13, ST कॅटेगरीला 6, OBC करिता 15 आणि EWSला 6 पदं आहेत. ओके, तर अशा पद्धतीची नोटिफिकेशन आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे नोट, जी की PWD कॅटेगरीसाठी याच्यामध्ये पदभरती वगैरे दिलेली आहे. ओके, आता वॅकन्सीजबद्दल जर बघायला गेलं तर तुला सुपरविजरी स्टाफसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन ते दिलेलं आहे. BE BTech केमिकल झालेलं असेल तर आपण अप्लाय करू शकता. 1 वर्ष आपली ट्रेनिंग वगैरे झालेली असेल अप्रेंटिसशिपमध्ये तर आपल्याला याच्यामध्ये सुवर्ण संधी आहे अप्लाय करण्यासाठी याच्यात. ओके, आता क्रायटेरिया दिलेले आहे याच्याला एंगेजमेंटसाठी आपल्याला, जे की तुम्ही याच्यात बघून घ्या. मॅन्युफॅक्चरिंग वगैरे याच्यात देण्यात आलेले आहे. ओके, 1 इयर ट्रेड अप्रेंटिसशिप वगैरे आपण केलेली असेल, स्किल सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तर आपण अप्लाय करू शकतात. एंगेजमेंट दिलेली आहे, टर्म बेसिस आहे याच्यामध्ये. 1 ते आपल्याला मॅक्सिमम आपल्याला 3 ते 4 वर्षापर्यंत आपल्याला याच्यात कॉन्ट्रॅक्ट पिरियड आपल्याला जॉब करण्याची सुवर्ण संधी आहे. नंतरून तुमचा कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल पण होतो आणि म्हणजे तुम्हाला परमनंट करता की नाही करता याची गॅरंटी नाही आहे. ओके, पण आता टेम्पररी आहे. परमनंट करता तुम्ही जास्त वर्ष जर काम केलं परमनंट पण करतील. ओके, तर पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती. ओके, कॅन्डिडेटसाठी द प्रोसेस ऑफ एंगेजमेंट दिलेली आहे. BE BTech झालेली असेल तर मार्कशीट, मेरिट लिस्ट आपली चेक केली जाईल आणि आपलं सर्टिफिकेशन झालेलं असेल अप्रेंटिसशिपचं ते सर्टिफिकेशन लागेल. मेरिट लिस्ट वगैरे चेकआउट केलं जाईल. तर वेट लिस्ट दिलेली आहे याच्यामध्ये BE BTechमध्ये आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये. आता 85% आपल्याला BE BTechच्या याच्यावरच आहे. 15% तुमचं जे नसणार आहे ते तुमच्या आपल्या इंटरव्ह्यूवर डिपेंड करतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पुढे जाऊया आपण आता. आता याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटसाठी संपूर्ण BE BTechचे डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे. इंटरव्ह्यू टायमाला व्हेरिफिकेशन करण्यासाठी डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे, सगळे डॉक्युमेंट्स आपले. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स वगैरे झाल्यानंतरच आपलं एज क्रायटेरिया, एक्झामिनेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट, एक्सपिरियन्स डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. एज लिमिटचे प्रूफ वगैरे, नंबर ऑफ आपल्याला व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट लागणार आहे. कॅन्डिडेट्स करते ते डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. स्किल वर्करसाठी क्वालिफिकेशन दिलेली आहे.
आता मॅट्रिफिकेशन प्लस आपल्याला याच्यामध्ये NSC म्हणजे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेशन, NCVT SCVTचं सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तर अप्लाय करू शकतात AOCP करिता. अटेंडन्स ऑपरेटर केमिकल प्लांट करता. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. याच्यामध्ये टर्नर वगैरे सगळ्यांसाठी वेकेन्सी आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ट्रेडचे नावं दिलेली आहे IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर, जनरल मशिनिस्ट, टर्नर, स्टील मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, बॉयलर अटेंडन्ट्स. त्याच्यानंतर इथं मेकॅनिकल, इंडस्ट्रियल, इलेक्ट्रॉनिक्स, रिफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर अँड मेकॅनिक करता याचं पदभरती आहे. एक्सपिरियन्स आपल्याकडे असेल तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. आपली अप्रेंटिसशिप वगैरे झालेली असेल तर आपण सुवर्ण संधी आहे, याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघूया. आता याची पण दिलेली आहे की डॉक्युमेंटेशन्स वगैरे लागणार आहे. 1 वर्षाची आपली अप्रेंटिसशिप वगैरे झालेली असेल तर आपल्याला सुवर्ण संधी आहे. कुठे काम करत असेल तरीही आपल्याला सुवर्ण संधी आहे यामध्ये. ओके, तर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 मंथ आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके, ऑन जॉब ट्रेनिंग वगैरे आपली झालेली असेल तर आपल्याला चांगली पॉझिटिव्ह आहे. ऑन सक्सेसफुल आपल्याला ट्रेनिंग दिलेली आहे. याच्यामध्ये पर्सनल आपल्याला सर्टिफिकेशन दिलेली आहे. ओके, इन केस आपल्याला संपूर्ण माहितीच्या देण्यात आलेली आहे. ओके, एज लिमिट दिलेली आहे. याच्यामध्ये एज लिमिट तुम्ही बघू शकता 18 ते 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. कॅटेगरीनुसार आपल्याला सूट पण भेटत असते, तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला यामध्ये आहे. आता मोड ऑफ आपल्याला सिलेक्शन जर बघायला गेलं तर मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. सिलेक्शन आपले जे आहे कॅन्डिडेट्स आपल्याला जेवढे मार्क असेल NCVT मध्ये, सर्टिफिकेशनमध्ये, आपल्याला ITI मध्ये, त्याच्यात आपल्याला या मार्कांनुसार आपल्याला याच्यात सिलेक्शन केलं जातं. प्रॅक्टिकल टेस्ट वगैरे आपले घेतली जाते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 80% आपल्याला प्रॅक्टिकल टेस्ट आहे. 80% आपला ट्रेडवर आहे आणि 20% आपल्याला प्रॅक्टिकल टेस्ट घेतला देणार आहे. आपल्याला NCVT SCVT सर्टिफिकेशन सगळे लागणार आहे. सगळे 10वी-12वीचे डॉक्युमेंट जे असेल ते लागणार आहे आणि आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपलं फायनल जे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट, एक्सपिरियन्स डॉक्युमेंट, एज लिमिट डॉक्युमेंट लागणार आहे. ओके, सगळे डॉक्युमेंट आपल्याला जमा करायचे आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी मित्रांनो ॲप्लिकेशन फीज आपल्याला नील आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची फी नाही. अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जो की फॉर्म मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट सोबत तो फॉर्म आपल्याला पाठवायचा आहे त्यांच्या ॲड्रेसवर, जो की ॲड्रेस तुम्हाला मी सांगणार आहे. किती तारखेपर्यंत पाठवायचं ते पण सांगणार आहे. आता त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन दिलेली आहे, जो की स्टाफ वाईज आपल्याला नाव वगैरे टाकून भरायचं आहे, जे की तुम्हाला मी दाखवतो आता की त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे. द चीफ जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे, महाराष्ट्र. पिन कोड दिलेला आहे 411003 या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. क्लोजिंग डेट आहे ॲप्लिकेशनची 21 दिवसपर्यंत, म्हणजे तुमची शेवटची दिनांक देण्यात आलेली आहे 10 एप्रिल 2026 पर्यंत आपण फॉर्म अप्लाय करू शकतो. जनरल कंडक्शन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये देखील डॉक्युमेंट्स बद्दल माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता एज्युकेशन आपल्याला सेल्फ अटेस्टेड एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट, सर्टिफिकेशन, प्रूफ, एज लिमिटचे डॉक्युमेंटेशन लागणार आहे. आता याच्यामध्ये हे डॉक्युमेंट जे आहे याची झेरॉक्स कॉपी काढायची आहे आणि सेल्फ अटेस्टेड म्हणजे आपल्याला त्याचं सिग्नेचर करून घ्यायची आहे. असं आपल्याला लागत असतं, म्हणजे सेल्फ अटेस्टेड होऊन जातात. ओके, त्याच्यानंतर आता अलॉंग आपल्याला डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे NCVT, जे NCVT करिता ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. OBC कॅन्डिडेट्स करिता इथं ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे ते भरताना कॅटेगरीचे सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे, ज्या कॅटेगरीतून आपण अप्लाय करत आहोत. ओके, तर ते फॉर्म बघून घ्यायचे आहे. सबमिशन करण्याआधी आपल्याला सगळी माहिती एकदा वाचून घ्या. SC ST OBC ज्या पण कॅटेगरीमध्ये आहे त्या कोट्यातूनच फॉर्म भरा, मॅन्डेटरी आहे. आणि ज्या कॅटेगरीवर आपण फॉर्म भरणार त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेशन आपल्याला द्यावं लागणार. ओके, नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो. कॉल लेटर वगैरे प्रॅक्टिकल टेस्टसाठी तुम्हाला नंतरून वेबसाईट मार्फत किंवा त्यांच्याकडून कॉल येऊ शकतो. तर आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आपल्याला चेक करून टाका. त्याच्यावर सर्व नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहणार आहे. ओके, रिक्वायरमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे बघूया आपण आता नंतरून. याच्यामध्ये बेसिक आपल्याला पगार वगैरे 8 घंट्याची ड्युटीच्याच आहे. 8 डेमध्ये आपल्या एका दिवसामध्ये 8 तास ड्युटी आपल्याला दिलेली आयडिया वगैरे आहे. आणि आपल्याला स्पेशल आपल्याला आपण कधी ओव्हर टाईम केलं त्याचे परफॉर्मन्स बेस आपल्याला पैसे वगैरे दिले जाणार आहे, म्हणजे आपल्याला अशी तर ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये पण. ओके, आता याच्यानंतर जर पुढे बघायला गेलं तर पर्सनल एंगेजमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. PF वगैरे एम्प्लॉयमेंटसाठी पर्सनल आपल्याला बोनस वगैरे असणार आहे. नाईट शिफ्ट, डे शिफ्टमध्ये जास्त रेग्युलर आपण काम केलं, ओव्हर टाईम काम केलं तर त्याचा पगार वेगळा भेटणार आहे. ओके, असे बेनिफिट्स वगैरे आहे आपल्याला. अदर्स आपल्याला 10 बेनिफिट्स आहे. याच्यामध्ये अदर बेनिफिट्स कंडिशन दिलेली आहे. पर्सनल आपल्याला 30 लीव्ह भेटत असतात याच्यामध्ये, वर्षाला 30 लीव्ह असतात. ओके,
आणि कंपनीकडून जी असेल ती असेल. ओके, अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. आपण वाचून घ्या. छोटी मोठी माहिती आपल्याला वाचायची असेल तर ही आपण छोटी मोठी माहिती वाचून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला सगळं वाचून ओके होऊन जायचं. ओके, आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आता रेग्युलर एम्प्लॉय काय होणार नाही. कंपनीकडून जर आलं तसं तुम्हाला करतील. ओके, प्रमोशन याच्यामध्ये नॉट आपल्याला इलेजिबल असणार आहे. प्रमोशन भेटणार नाही. ओटी अलावेन्स, लोन फॅसिलिटी नाही आहे, मेडिकल फॅसिलिटी नाही आहे. आपल्याला जे फॅसिलिटी आहे आपल्याला विल नॉट दिलेले आहे. ओके, तर स्पॉन्सरशिप नाही आहे. ओके, ग्रँट सबसिडी नाही आहे, LTC नाही आहे, LP नाही आहे. ओके, अशा पद्धतीचं दिलेलं आहे. आपल्याला बघा, आपल्याला जर कामाची गरज असेल तर आपण करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असंच असतं, त्यामुळे हा असं दिलेलं आहे यामध्ये. ओके, तर आपण पुढे गेल्यानंतर आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म मी दाखवतो मित्रांनो. आता ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जो की याच्यात दिलेला आहे, आणि इकडे पण ॲप्लिकेशन फॉर्म वेगळा एक दिलेला आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मी हाच दाखवतो. ॲप्लिकेशन फॉर्म पण टर्न बेसिस. ओके, एक सेकंद. ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, याच्यात आपल्याला नाव टाकायचं ट्रेडचं. हे तुमचं द चीफ जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी पुणे करिता. ओके, याच्यात आपला सेल फोटो लावायचा, सेलिब्रिटीचं सिग्नेचर करून घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर ब्लॉक लेटरमध्ये हा फॉर्म भरायचा आहे मोठ्या लिपीमध्ये. ॲप्लिकेशन पोस्ट टाका, आपलं नेम ऑफ द ब्लॉक लेटर 10वीच्या मार्कशीटचं तसं टाका. फादर नेम टाका, हजबंड नेम टाका, लग्न झालं तर महिलांसाठी डेट ऑफ बर्थ टाकायची, डेट, मंथ आणि इयरमध्ये. त्याच्यानंतर एज टाका, 25/1/2025 पर्यंत किती आहे. नॅशनॅलिटी टाकून द्यायचं आहे, कॅटेगरी चॉईस करून घ्यायची आहे. डिसेबिलिटी असेल तर येस नो करा. कंप्लीट आपला पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे, स्टेट अँड पिनकोड टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाका. टू प्लेंटर अँड व्हिजिबल मार्क्स असेल, आपल्याला कोणते 2 मार्क्स असेल आपल्याला ते टाका. मीडियम ऑफ इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचं आहे इंग्लिश हिंदीमध्ये, त्या चॉईस करून घ्या. डिटेल फॉर द एज्युकेशन क्वालिफिकेशन 10th स्टँडर्डपासून तर आपलं जेवढं शिक्षण झालेलं असेल, नेम ऑफ द कॉलेज, त्यानंतर बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, त्यांचं एक्झामिनेशन पास तरी झालं आणि पासिंग इयर का आहे, एक्झामिनेशन पास आणि पासिंग इयर वगैरे सगळं टाका. 10वी असेल, 12वी असेल, ITI असेल, डिप्लोमा असेल, जे ग्रॅज्युएट असेल ते टाका. ओके, तर BE-BTech असेल तर इथं टाका. याच्यामध्ये स्पेशल पॅरेग्राफ दिलेला आहे. आणि ITI वगैरे असेल तर ITI वगैरेसाठी आपण केलेलं असेल तर आपल्याला याच्यात टाका. नेम ऑफ द ट्रेड, कुठं कोणत्या काम केलेले, कुठून कुठपर्यंत ते टाकून द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये अपेंडिशिप करता जिथं काम केलेलं असेल त्यासाठी पॅरेग्राफ दिलेला आहे. डिटेल फॉर द एम्प्लॉयर, आता पिरियड डिटेल, कंपनी, डेस्टिनेशन काय होती, कधून तर कुठपर्यंत काम केलं, नेचर ऑफ ड्युटी काय होती, हे पण तुम्ही टाकू शकतात. चेकलिस्ट द्यायची आहे, सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. त्याच्यावर आपल्याला जे डॉक्युमेंट लागेल त्याच्या पुढे आपल्याला येस लिहायचे. जे डॉक्युमेंट देणार आहात तुम्ही जेरॉक्स कॉपी काढून त्या डॉक्युमेंटच्या पुढे आपल्याला येस करायचं आहे. जे लागणार नसेल तिथं नो करा. ओके, आता डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन इथं लागणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर इथं BE-BTech सर्टिफिकेशन लागेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन लागणार आहे, कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे, डिक्लेरेशन OBC एंड सेल सर्टिफिकेशन हे पण लागेल OBC वाल्यांसाठी. ऑल अबाउट डॉक्युमेंट सर्टिफिकेशन, सेल्फ अटेस्टेड आणि 2 कॉपीज फोटोग्राफ लागणार आहे. आणि फोटोच्या मागच्या साईडला आपल्याला लिहायचं आहे नेम अँड डेट आपली टाकायची आहे. ओके, डेट ऑफ बर्थ, नेम ऑफ डेट ऑफ बर्थ, डिक्लेरेशन हे वाचून घ्यायचं आहे, आपलं नाव वगैरे टाकून डेट टाकायची आहे, प्लेस टाकायचं आहे, सिग्नेचर करायची आहे. ओके, त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन OBC कॅन्डिडेटसाठी त्यात पण नाव वगैरे, आपलं रेसिडेंट, डिस्ट्रिक्ट, स्टेट टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे, आणि डेट अँड सिग्नेचर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्म आपल्याला भरून यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा. ॲड्रेस जो दिलेला आहे याच्यावर दिलेला आहे ॲड्रेस स्टार्टिंगला, जो की बघू शकता, जो टू द चीफ जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे 411003 या ॲड्रेसवर आपल्याला पाठवायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीची नोटिफिकेशन होती. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे स्टेप बाय स्टेप. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टा फेसबुकला मेसेज करा. 10 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म पाठवायचे आहे. अजून पण आपल्याकडे टाईम आहे. लवकरात लवकर फॉर्म पाठवून द्या. यांनी कोणी अजून भरलेलं नसेल तर लवकर पाठवून द्या. स्पीड पोस्टने पाठवा म्हणजे लवकर आपला फॉर्म तिथं जातो. ओके, काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा जी PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला ॲप्लिकेशनची PDF फाईल आणि ॲडव्हर्टाइजमेंटची PDF फाईल, दोघं PDF फाईल तिथं शेअर करून देईन. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब वाचण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.